विमानतळा शेजारील डोंगरावरच्या दर्ग्यासह अनधिकृत बांधकामावर हातोडा पाडण्यात आलाय। विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने सिडको आणि पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली। दर्ग्यासह डोंगरावरील अनधिकृत बांधकाम पालिकेने पाडले। पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने हा दर्गा आज जमीनदोस्त केलेला आहे। त्याबद्दल सिडको प्रशासन आणि पोलिसांचे मनापासून आभार। हा दर्गा फक्त धार्मिक मुद्दा म्हणून याच्या मागे आम्ही लागलो नव्हतो, तर राष्ट्रीय सुरक्षिततेला या दर्ग्यामुळे धोका निर्माण झाला होता। लोकनेते दिवा पाटील एअरपोर्ट हे या दर्ग्यावरून अगदी नजरेच्या टप्प्यात होतं आणि अनेक संशयास्पद हालचाली या दर्ग्याच्या आजूबाजूने घडत होत्या, ज्याबद्दलची माहिती वेळोवेळी आम्ही प्रशासनाला देत होतो। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कुठल्या नेमक्या बांधकामांवर तिथे कारवाई करण्यात आली आणि सध्या या परिसरात नेमकं काय वातावरण? नक्कीच रिद्धी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या अगदी हक्केच्या अंतरावर पनवेलमधील पारगावची जी टेकडी आहे त्या टेकडीवर अनधिकृतपणे दर्गा बांधण्यात आला होता। आजूबाजूला अनधिकृत घरं देखील तयार झाली होती। कुठल्याही प्रकारची सिडकोची परवानगी न घेता हा अनधिकृत दर्गा आणि घरं तयार झाली होती। मात्र या संबंधित वेळोवेळी तिथले नागरिक असतील, रहिवासी असतील किंवा राजकीय पक्षांनी सिडकोकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती। विधानसभेची ही जी निवडणूक होती ती निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि त्यानंतर सिडकोने ही कारवाई केलेली पाहायला मिळत आहे। नवी मुंबई पोलीस असतील, पनवेल शहर पोलीस असतील यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे। दर्गा आणि जी अनधिकृत घरं होती ती हटविण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे जेव्हा ही कारवाई झाली त्या कारवाई केल्यानंतर तिथे आजूबाजूचा जो परिसर होता तो जमू लागला। गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब त्यांना हटविण्यात आले आणि कडक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे हा गोंधळ इथे निर्माण झालेला नाही। मात्र जो अनधिकृत दर्गा होता, जी घरं होती ती हटविण्यात सिडकोला यश आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या टेकडीवरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीयचा जो प्रकल्प आहे, विमानतळाचं जे काम चालू आहे ते काम पूर्णपणे इथे दिसत होतं। त्यामुळे ज्या संशयित हालचाली होत्या या देखील राजकीय पक्षांनी सिडकोच्या कानावर घातलेल्या होत्या। त्यामुळे भविष्यात विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अनधिकृतपणे हे काम असल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। रिद्धी जी, शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।